श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनेलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. स्वामींच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज एका नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, रोजच्या रोज आपण कणिक मळतो, पीठ मळतो चपातीसाठी. तर हे पीठ मळत असताना आपल्याला एक वस्तू या पिठामध्ये घालायची आहे की ज्यामुळे आपल्या मुलांची, आपल्या पतीची, आपल्या घराची ही प्रगती व्हायला सुरुवात होईल. घरामध्ये माता लक्ष्मी ही धावत यायला सुरुवात होईल. आलेली लक्ष्मी स्थिर राहायला देखील सुरुवात होईल. कसलंही 18 विश्वाचं दारिद्र्य घेऊन जरी जन्माला आलेला व्यक्ती असला आणि त्याने जर हा उपाय केला तर त्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्या परिस्थितीमध्ये हा सुधारणा व्हायला सुरुवात होती. आणि याचा जो अनुभव आहे तो फक्त आणि फक्त 21 दिवसांमध्येच तुम्हाला जाणवून हा येत असतो. बघा, आता आपण रोजच्या रोज चपात्या तर आपल्या मुलांच्या डब्याला बनवतच असतो, पतीच्या डब्यासाठी सुद्धा चपात्या आपण बनवत असतो. मात्र जर ही एक गोष्ट आपण त्या चपातीची जी कणिक आहे ती मळताना जर आपण त्याच्यामध्ये घातली तर यामुळे काय होणार आहे, एक तर आपली प्रगती देखील होणार आहे. अशांत तशा आपण चपात्या बनवतच आहोत. असं काही नाही की तेवढ्यासाठी फक्त आवर्जून आपल्याला चपाती बनवावी लागणार आहे, असं नाही. आपण रोजच्या रोज चपाती ही बनवतो आपल्या घरामध्ये. मात्र ती बनवत असताना फक्त ही जी वस्तू आहे ती जर आपण घातली तर आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर ही वाढायला सुरुवात होतं. मुलांची प्रकृती चांगली राहायला सुरुवात होते. मुलांमधील जे आजारपण आहे ते कमी होतं. चिडचिडापणा असेल, तुमच्या पतीच्या स्वभावामध्ये चिडचिडापणा असेल, तुमच्यामध्ये असेल किंवा पटकन राग येत असेल, मग ती मुलं असो, पती असो, कुणीही असो, पटकन राग येत असेल, खूप चिडचिडपणा करत असेल, कुणाचं ऐकत नसेल, तर अशा गोष्टींच्या वरती सुद्धा हा रामबाण उपाय आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ही जर वस्तू तुम्ही कणकेमध्ये घालून जर या चपात्या खायला सुरुवात केली तर तुमच्या घरादाराची ही प्रगती व्हायला सुरुवात होणार आहे. आयुष्यामध्ये एक स्थिर लक्ष्मीची प्राप्ती देखील तुम्हाला व्हायलाही सुरुवात होणार आहे. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, घ्यायचं आहे गव्हाचं पीठ थोडंसं. मी आता इथे तुम्हाला की नाही 3 ते 4 वस्तू सांगणार आहे. तुम्ही कोणतीही एक जरी घातलीत त्याच्यात तरी देखील चालणार आहे. आणि सगळ्या जरी घालायच्या असतील, सगळ्या वस्तू आपल्या घरामध्येच आहेत, इझिली तुम्हाला भेटून जातील. सगळ्या जरी घालणार असाल तरी देखील अतिशय उत्तम. मात्र काही कारणास्तव नाही भेटलं तर कोणतीही एक तरी वस्तू नक्कीच वापरायला सुरुवात करा. आणि 21 दिवसात तुम्हाला जे काही अनुभव येतील ते माझ्याशी शेअर देखील नक्की करा. शेअर करायला विसरू नका, कारण तुम्ही जर शेअर केलं ना तरच मला समजणार आहे की तुम्हाला या उपायाचा फायदा झाला किंवा नाही झाला. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक तर आपलं जे गहू आहेत ते प्रति शनिवारी दळायला द्यायचे आहेत. प्रति शनिवारी नियमच बद्ध आपण राहायचं आहे की प्रत्येक शनिवारी मला गव्हाचं दळण करायचं आहे आणि ते दळण्यासाठी द्यायचं आहे. प्रत्येक शनिवारी थोडंसं का होईना गहू दळून आणायचे आहेत. हे गहू दळून आणत असताना 11 किंवा 21 तुळशीची जी पाने आहेत ती त्याच्यामध्ये घालायची आणि 1-2 केसराच्या काड्या घालायच्या. केसराच्या काड्या नसतील तर काय करावं, तर तुम्ही थोडीशी हरभऱ्याची डाळ जरी याच्यामध्ये घातली तर देखील चालेल. आता हे जर तुम्ही घातलं तर तुम्हाला दुसरं काही करण्याची गरजच नाही. रोजच्या रोज आठवडाभर ते ऑटोमॅटिक तुमच्या खाण्यामध्ये येणार आहेत या वस्तू. मात्र ही जी चपाती आहे ती नॉनव्हेज बरोबर अजिबात खायची नाही. यामुळे काय होतं, मुलांचे एकतर रोगप्रतिकारक शक्ती वाढते, यासोबतच आपल्या घरामध्ये लक्ष्मी आणि नारायणाची कृपा ही व्हायला सुरुवात होते. लक्ष्मी आणि नारायण या 2 शक्ती एकत्र येतात ज्यावेळी आपण हरभरा डाळ किंवा केसर आणि तुळशीची पानं ज्यावेळी घालतो ना त्यावेळी 2 शक्ती एकत्र येतात आणि आपल्या घराभोवती, आपल्या भोवती एक सुरक्षा कवच निर्माण करत असतात. आता ज्यांना हे करणं शक्य नाही त्यांनी काय करायचं आहे, रोजच्या रोज कणिक मळत असताना 1 चिमूटभर हळद, 1च चिमूटभर हळद आपल्याला त्या कणकीमध्ये घालायची आहे आणि कणिक मळायची आहे. ज्यांच्याकडे तूप असेल त्यांनी 1 चमचाभर तुपाचा उपयोग करायचा आहे. 1 चमचाभर तूप आपल्याला कणिक मळताना यामध्ये घालायचं आहे. तुपाच्या वासाने लक्ष्मी खेचून आपल्या घरी येते हे बऱ्याच जणांना माहीत असेल नसेल, मात्र तरी देखील मी तुम्हाला सांगत आहे की तुपाचा वास एवढा छान आणि एवढा स्ट्रॉंग असतो की ज्यामुळे आपल्याकडे लक्ष्मी ही खेचून यायला मदत होते. यासाठी आपल्याला तूप देखील वापरायचं आहे. या वस्तूंचा उपयोग करून आपल्याला कणिक मळायची आहे. कणिक मळून झाल्यानंतर कधीही ती कणिक गोल आणि चकचकीत गोळा करून ठेवायचा
नाही, त्याच्यावरती नेहमी आपली 5 बोटे उठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. घरच्या लक्ष्मीने, घरात जी कोणती स्त्री असेल तिने उजव्या हाताची 5 बोटे नेहमी म्हणजे नेहमी कणिक मळून झाली की आपल्या कणकेवरती उठवायचे असतात. यामुळे देखील लक्ष्मी प्राप्तीचे योग निर्माण होतात आणि आयुष्यामध्ये एक स्थिरता यायला सुरुवात ही होत असते. तर अशा प्रकारे आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे आणि ह्या ज्या चपात्या आहेत त्या आपल्या मुलाबाळांना, आपल्या पतीला खाऊ घालायच्या आहेत. यामुळे आपल्या घराची, आपल्या संसाराची ही प्रगती व्हायला सुरुवात होते, भरभराट व्हायला सुरुवात होते, घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर नांदायला सुरुवात होते. तर झालेली सेवा ही स्वामींच्या चरणी रुजू करते. अर्थातच आपला व्हिडिओ आवडला असेल, माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.